देसाईच्या मैदानात आपलं नियोजन राहुल भाईंचं असं म्हणजे आपल्याला पहिले त्यावेळी सगळ्यात पहिले आपल्याला फेऱ्याला बैल दिला. मुंबईमध्ये आला, कोण नावात नव्हता वासरू, आपला चांगला पलो होता पण नावात नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला कुठलं पैरे भेटत नव्हते. तेव्हा पण आपल्याला फेऱ्याला बैल दिला. त्याच्यानंतर त्यांचा सर्जा आतून पळतो, तो सर्व चांगला पळतो, गाडीवर एकदम गाडी खेचूनच पळतो, तो दिला आपल्याला उंबरवाडी मैदानात. त्याच्यानंतर आता देसाईला आपली जे नियोजन होतं दुसरा, पण आपल्या एक फोनवर त्यांनी आपल्याला बैल दिला. देसाईच्या मैदानात आपला नियोजन दुसरा होता, मोठा नियोजन होता, नाव पण सांगतो बाकासूर सोबत आपला नियोजन होता. पण लास्टला जरा प्रॉब्लेम झाले त्यांचे, त्याच्यामुळं पाठीचा आणि त्यांचा प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे कॅन्सल झाला आपला पायरा. तर त्या दिवशी बाकासूरमध्ये पाळणार होता दादूचा आणि बाकासूरचा आपला रणजित दादा बनसोडे आहेत, त्यांच्याशी आपला म्हणजे चांगला संबंध आहे. धमाल केलं असतं तर काय नाही बोललेला बरा. महिला आमची खूप इच्छा होती आणि मथुर सोबत पालायची पण खूप इच्छा होती. दोघांशी आपली कुठली पण इच्छा पूर्ण झाली, ते आपल्याला चांगलाच झाला. मग आता बाकासूर नाही भेटला, त्याच्यामुळे आपल्याला मथुर भेटला. तुमचा ग्रुप मित्रमंडळी जेव्हा समजलेली की बक्कासूर आहे, तेव्हा कसा आनंद, कसा माहोल होता? म्हणजे तो एक खूप आनंदित होतं, सगळी मुलं आनंदित होते, कारण की देवासोबत पालायला भेटलो आपण का नाही. आणि मेन म्हणजे विषय काय, आपण सोमवारी बैल पळवत नाही आणि लोक बोलतात सोमवारी बैल पालवायचा नाही कारण की नंदी असतो. तर आता सगळी देव बोलतात बाकासूरला, तर त्यात आपल्याला बैल पालवायला भेटतो देवासोबत. जर बैल पळत असेल तर आपण नाही बोलणार, म्हणून आपण बाकासूरला सोमवारी बाकासूर सोबत पालणार होतो. मित्रांनो, या नंदीला कोण ओळखत नाही. 2 वर्षातच आपली छाप पाडली असा जादू. आणि जादूचं जेव्हा मैदानात नाव येतो तर बघा, मथुर आणि सर्जा असो, जादू दोघांमध्ये पळालेला आणि विजयाचा गुलाल सुद्धा घेतलेला आहे. दादा, काय बोलाल आजच्या पनवेल मोह मैदानात जादूने गुलाल घेतला विजयाचा? जरा बैलाचा आजार 2-3 मैदान गेले आजारात, कानावर लागलेला. त्याच्यानंतर एक मैदान केलं आम्ही, कानावर टाके लागलेले पण टाके थांबले नाही, ते निघले. आज परत लागल्या बैलाच्या. कसं काय, तो कुठे लागला याला? मथुरच्या शर्तीत जे आपले गाडी गुलाल झाला गाडीचा, पण देसाईला मैदानात शिंग गुतलेला ना, तेव्हा शिवूल लागलेली कानावर. अरे बापरे, म्हणजे आताच झालं देसाईच्या मैदानात. तिथून जरा बैल डाऊन होता. त्यानंतर आपल्या उसाटण्याला शर्यत पण केली आपण. बैल तर चाललाय रुटीनला असते. बरोबर दादा, तीच शर्यत जी पेंडिंग शर्यत होती, बरोबर आहे. आणि नंतर मथुर आणि जादूला ते विजय घोषित करण्यात आलं. मला वाटतं रौफ पटेल यांचा बैल होता, लक्ष. बरोबर मित्रांनो, ही तीच देसाई मैदानात जे मथुरची थोडासा बॅड लक चालू होता. देसाई मैदानात 2 शर्यती झाल्या आणि एक शर्यत तर कन्फर्म हारली होती, पण दुसरं पेंडिंगचा निकाल ठेवला होता आणि त्यात आपल्या मथुरच्या पैऱ्यामध्ये होता जादू. आणि जादूने गुलाल घेतला आणि त्याच बैलाची आपण मुलाखत घेतो. बघा मित्रांनो, काय बोलाल दादा राहुल भाईबद्दल? कारण का जादू आधी एवढा प्रकाशात नव्हता, पण उंबरवेड्याचा जो मैदान होता तिथं सर्जा 1001 सोबत जादूने विजयाचा गुलाल घेतला, चांगली गाडी पळाली, तेव्हापासून जादू चर्चेत आला. काय म्हणाल? आता जेव्हा देसाईच्या मैदानात आपलं नियोजन राहुल भाईंचं असं म्हणजे आपल्याला पहिले त्यावेळी सगळ्यात पहिले आपल्याला फेऱ्याला बैल दिला. मुंबईमध्ये आला, कोण नावात नव्हता वासरू, आपला चांगला पलो होता पण नावात नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला कुठलं पैरे भेटत नव्हते. तेव्हा पण आपल्याला फेऱ्याला बैल दिला. त्याच्यानंतर त्यांचा सर्जा आतून पळतो, तो सर्व चांगला पळतो, गाडीवर एकदम गाडी खेचूनच पळतो, तो दिला आपल्याला उंबरवाडी मैदानात. त्याच्यानंतर आता देसाईला आपली जे नियोजन होतं दुसरा, पण आपल्या एक फोनवर त्यांनी आपल्याला बैल दिला. नक्कीच दादा, बघा ना, मोस्टली फेऱ्यामध्ये बैल दिला जातो मथुरला. असं खूप कमी बैल असतात ज्याच्यामध्ये शर्यती होते पैऱ्यामध्ये पळून बिंजोडला, आणि जादू त्या दिवशी पळाला आणि चांगली गाडी पळाली. काय म्हणाल, म्हणजे मोठा नामांकित बैल म्हणजे मथुर, म्हणजे आज बिंजोडचा बेताज बादशाह ज्याला म्हणतात, अशा बैलामध्ये जादू होता. काय म्हणाल? आता जेव्हा मुंबईमध्ये आम्ही बैल आणला तेव्हा आमच्या एवढं मनात पण नव्हतं ना, ध्यानात पण नव्हतं का वासरू एवढं नाव करेल. पब्लिकशी पळायचं एवढं आपल्याला माहित होता, पब्लिकशी फिट पळणार, पण एवढा पळेल आपल्याला तेवढा अंदाज नव्हता. पण आपली काय अपेक्षा नाही त्याच्याकडून, तो जेवढा पळेल तेवढ्याच आपण खुश आहेत. आणि आता देसाईच्या मैदानात आपला नियोजन दुसरा होता, मोठा नियोजन होता, नाव पण सांगतो बाकासूर सोबत आपला नियोजन होता. पण लास्टला जरा प्रॉब्लेम झाले त्यांचे, त्याच्यामुळे पाठीचा आणि त्यांचा प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे कॅन्सल झाला आपला पायरा.
नाहीतर त्या दिवशी बाकासूरमध्ये पळणार होता, पण तो कॅन्सल झाला. आपण एक फोन केला शिवम दादाला, का दादा उद्या शर्यत जमले, बॅनरवर त्यांची शर्यत जमलेली पहिली, दुसऱ्या शर्यतीला आपल्याला बैल भेटेल का. त्यावेळी लगेच आपल्या तिथंच हो बोलले. रात्री 11:30 वाजता ते मला हो बोलले, उद्या मैदानात आज बैल दिला त्यांनी मला. नक्कीच दादा, कारण का ही चर्चा भरपूर म्हणजे आधीच चर्चा होती की जादू आणि बकासूर एका पैरामध्ये पळणार, ही चर्चा आधीच होती. पण काही व्हिडिओ व्हायरल झाला, काही कारणास्तव ही शर्यत कॅन्सल झाली. मग बकासूर मुंबईमध्ये आला नाही त्या दिवशी, त्याच्यावरती आपण बोलू नये. पण एक चांगलीच गाडी होती. कसं काय मग ते नियोजन ठरलं होतं जादूचं आणि बकासूरचा? आपला रणजित दादा बनसोडे आहेत, त्यांच्याशी आपला म्हणजे चांगला संबंध आहेत पहिलेपासून आहेत. आपला ओवल्याचा विनीत म्हणजे माझा भाऊच आहे चुलत, तो नियोजन करतो. पण तो कसा घाटावर पण त्याचे जास्त कॉन्टॅक्ट आहे, तर त्यांनी रणजित बनसोडेची ओळख करून ठेवली पहिलेपासून. रणजित बनसोडे म्हणजे दादा आहेत, ते इथे आलेले मुंबईमध्ये असायचे, तेव्हापासून ओळख आहे त्यांची. तर ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आपण. ते आता माझा वाढदिवस होता तेव्हा पण इथं आलेले वाढदिवसासाठी. त्याच्यानंतर आपण पण वरती गेलो तेव्हा पण भेटलेलो त्यांना. त्याच्यामुळे नियोजन आपलं घडून आलेला. म्हणजे एक बोलतात 26 जानेवारीला एक प्रेक्षणीय शर्यत, म्हणजे बोलतात महाराष्ट्राचा देव बकासूर ज्याला म्हणतात, तो आपल्या जादूसोबत पळणार होता. आणि एक चांगली प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटली असती. आणि मथुर नंतर जादू बकासूरमध्ये काहीतरी कमाल आणि धमाल केलं असतं, काय बोलता? धमाल केलं असतं तर काय नाही बोललेला बरा. महिला आमची खूप इच्छा होती आणि मथुर सोबत पळायची पण खूप इच्छा होती. दोघांची आपली कुठली पण इच्छा पूर्ण झाली, ते आपल्याला चांगलाच झाला. मग आता बकासूर नाही भेटला, त्याच्यामुळे आपल्याला मथुर भेटला. काय बोलाल दादा, मग पुन्हा बकासूर आणि जादूचं तुम्ही नियोजन कराल का? नियोजन होईल, कधी ना कधी बघायला भेटेलच. आपला तो देव आहे, आपण मुंबई महाराष्ट्र त्याला देवच मानतात आणि आपण पण देवच मानतो त्याला. जर त्याच्यासोबत पालायला भेटलं आपण नाही बोलणार. दादा सर्जा 1001 आणि मथुर म्हणजे कसं काय तुमचं शुभम दादाशी का राहुल दादाशी बोलणं झालं होतं? कसं काय तुमचं नियोजन ठरलं का? त्यांनी बघितला होता जादूला पळताना, काय होतं नेमकं? शिवम दादाशी आपले संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. त्या आता मी बैल घेताना पण त्यांना विचारलेला, म्हणजे दाखवलेला. मी आता घेताना दाखवलेलं आहे सगळ्यांना, दादा चांगला वासरू आहे, घेऊ का? तेव्हा ते हो बोलला. त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये आणला, 1-2 शर्ती केली. अभिदादा कदम यांचा सर्जा, त्यांच्या बैलात आपण 2-3 शर्ती केल्या. सगळ्यात पहिले त्याच्यात पळाला बैल. त्याच्यानंतर त्यांनी बघितलेला, तेव्हा आपल्याला फेऱ्याला बैल दिला त्यांनी उसाटण्याला. तेव्हा पण एकच फोनवर त्यांनी बैल दिला मला. त्याच्यानंतर सर्जामध्ये पळाला. त्याच्यानंतर आता देसाईला शर्यत झाली. दादा आपला जादूच्या आधी तुमच्या दावणीला कोणते नंदी होते? हा फौजी आहे, इंदकेसरी आहे तो पण, कदमवाडी इंदकेसरी, चांगला बैल आहे. खासदार केसरी मध्ये 5 नंबर आलेला. भिवंडीला खासदार केसरी होता तेव्हा पण 5 नंबर आलेला आहे. पाहू शकता फौजी, त्यांनी सुद्धा हिंद केसरी झालेला आणि खासदार केसरीला सुद्धा 5 नंबरला राहिलेला चांगला एक नंदी. दादा तू तर एकदम यंग दिसतोय, तुला कसा काय नाद? तर नाद वडिलांना पहिलेपासून होता. परत आपले वावंजाचे म्हणजे माझे मम्मीचे वडील आहेत कृष्णा पांडुरंग पाटील, ते पण तिथेच आहेत. त्यांना पण पहिल्यापासून नाद आहेत. त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे म्हणून नादात आहेत आपण. या ना काय बोलाल आज पायऱ्यामध्ये जादूचा कोण होता? जादूच्या पायऱ्यामध्ये कुठला वलवली. अच्छा बाबा, आताच शर्यत बघितली एकदम तुफान म्हणजे गाडी तुफान पळलेली. बाबा होता व्हाईट कलरचा बैल ना, बरोबर? तिथे होतो आम्ही सुद्धावरती. बाबाडॉन आणि जादू. आणि विरुद्ध कोण होती? विरुद्ध होते टेंबोडेचा छोटा राजा आणि त्यांना पालीचा शंभू. नाही, दोन्ही गाडीना चांगला स्पीड लागला. आम्ही तिथे सुतावरती चांगली गाडी पळाली. काय बोलाल, जेव्हा जादू म्हणजे मला तर ती 2-2.5 वर्षाचा असेल, या वयातच त्यांनी कमाल केली आणि तुमच्या गावाचं तुमचं नाव केलं. आणि आता आपण पाहायला भेटलं बिनजोडचा जसा मथुर सर्जा झाला आणि बकासूरचं नाव सुद्धा त्याच्या पैरामध्ये जोडण्यात आलं. जेव्हा अशी नामांकित बैल आपल्या जादूसाठी येतात आणि फोनवरती होकार सुद्धा येतो, कसं वाटतं तेव्हा? आता मोठपणाने आम्ही एवढं खुश होतो का, म्हणजे सोमवारी आम्ही बैल पळवत नाही. नंतर मागची माहिती झाली, याही पण सांगितलं नव्हतं आम्हाला, पण आम्हाला माहित झालं होतं. पण एवढी तेव्हा आम्ही पब्लिक निघणार होतो. पण ते काय होतं, तुम्हाला कधी समजलं की कॅन्सल झाला? त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी? त्याच दिवशी रात्री कॅन्सल झाला. 10, 9, 10 पर्यंत कॅन्सल झाला. लगेच 11 वाजता मी शिवमदाला फोन केलेला. अच्छा, म्हणजे तो नियोजन मथुरचा 11 नंतर झाला. हा बरोबर. 11 नंतर लगेच दुसऱ्या दिवशी गाडी पळाली. मग तुमचा ग्रुप मित्रमंडळी जेव्हा समजलेली की बकासूर आहे, तेव्हा कसा आनंद, कसा माहोल होता? म्हणजे तो एक खूप आनंदित होतं. सगळी मुलं आनंदित होते, कारण की देवासोबत पळायला भेटलो आपण का नाही. आणि मेन म्हणजे विषय काय, आपण सोमवारी बैल पळवत नाही. आणि लोक बोलतात सोमवारी बैल पळवायचा नाही कारण की नंदी असतो. तर आता सगळी देव बोलतात बकासूरला, तर त्यात आपल्याला बैल पळवायला भेटतो देवासोबत. जर बैल पळत असेल तर आपण नाही बोलणार, म्हणून आपण बकासूरला सोमवारी
बकासूर जवळ पालणार होतो. बघा एका हाती बकासूर होता, तो निघून गेला. पण त्याच्यानंतर राहुल दादानी दुसऱ्या साथ दिली. जेव्हा राहुल दादा कोणाला, शुभम दादाला फोन केला का? राहुल दादा. शिवम दादाला मग शुभम दादा काय बोलले तेव्हा? हो बोलतो, पहिली शर्यत आपली लवकर झाली का लगेच दुसरी शर्यतीला नाव फिरवू बोलतो. बघा ना, म्हणजे एवढा मोठा नंदी आणि मोठा देसाईचा मैदानात नाही बोलले नाही तुम्हाला, काय बोलाल त्या दोन दादाबद्दल, राहुल दादा आणि शुभम दादाबद्दल काय बोलाल? त्यांचं ते आता दिलदार आहेत का, त्यावेळी आपल्याला बैल दिला. म्हणजे आता वासरूच आहे, तो छोटा आहे अजून, एवढे छोटे वासराला एवढं मोठं बैल कधी भेटत नाही. आणि आपलं एक शब्दावर बैल भेटलं, कारण की आपल्या शब्दाचा मान ते ठेवतायत आणि त्यांच्यावर शब्दाचा मान आपण कधी पण ठेवू. ते कुठल्याहून वासराला, कोऱ्या वासराला जरी फोन केला तरी आपण त्यांना बैल देणार. आता मुंबईला या मागच्या वर्षी सीझन मध्ये आला का यावर्षी? यावर्षी आपण खरेदी केले ते कुठून खरेदी केला होता जादूची? संभाजीनगरवरून. संभाजीनगरवरून. खरेदीबद्दल काय बोलाल का? खरेदीबद्दल त्या आपलं क्लिअरच आहे. खरेदी आपण 3 लाखाच्या वरतीच केलेली आहे. काय असं लपवून त्यात काय योग्य नाही. मग खरेदी करताना तुम्ही का बाबांनी बघितलं होतं? काय बघितलं त्याच्यामध्ये? बाबांनी, मी, पप्पांनी, आपण 2-3 जणांना अजून विचारलं, लगेच दुसऱ्या दिवशी आपण गेलेलो बैल. फेरा वगैरे टाकला होता का तिथे आपण 2 फेरे मारून घेतले. आपला स्वतः मोन्या ड्रायव्हर, आपला घरचाच ड्रायव्हर आहे तो, पण तो घेऊनच गेलेलो आम्ही तिथे. त्यांनी हाकलला 1 फेर, त्यांनी हाकलला 1 फेर, त्यांच्या ड्रायव्हरने हाकलला. नक्कीच. आणि आता तुमचं नियोजन कसं बघतोय? चांगलं नियोजन असतं, चांगलं नियोजन करता कोण आहे तुमचा? नियोजन मी करतो, परत करण मामा आहे, अजून दादा आहे आमचा आदेचा, आशिष दादा आहे, विनीत पाटील आहे, अजून 2-3 मुलं आहेत, त्यात योग्य दादा आहे. आपण सगळे मिळून नियोजन करतो, एकटा कोण नियोजन करीत नाही. आता फौजी मला वाटतं घाटावरती जाऊन गुलाल घेतो, असं जादूचं काय घाटावरचं नियोजन वगैरे? घाटावरचं त्याला कसं, आता पब्लिकचा बैल शक्यतो लवकर कोणाला लागत नाही. आणि जर पब्लिकचा बैल आपल्याला लागला तर वरती जाऊन जर गाडीची सवय लागली, तो पण पब्लिकचाच बैल होता, त्याला वरती पळून त्याची पब्लिकची सवय तुटली, त्याच्यामुळे आता त्याला आतून पळायला लागतो. तीच चुकी परत नाही घडावी म्हणून आम्ही लवकर वरती पाठवणार नाही. या सीझन मध्ये किती गुलाल झाले आपले जादू? या सीझन मध्ये 20च्या वरती झाले. अरे वा, म्हणजे 20+ गुलाल झालेले. आता तुम्हाला जादूकडनं बघा मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण झाल्या, मथुर, बकासूर, आणखीन काय इच्छा आहेत त्याच्याकडनं? कोणत्या पद्धतीची अपेक्षा आहे तुम्ही त्याच्याकडनं करता? आपण काय अपेक्षा तेवढी करत नाही. तो पळतो ना, त्याला तेवढं पळू दे. फक्त त्याला काय दुखापत, आता जेव्हा त्याची दुखापत झाली, घरातली सगळी नाराज होती. इथे लागलेला, कानावर लागला, शिंगावर लागलेला, खाली पायावर लागलेला, तर तसा काय दुखापत नको व्हायला. बाकी तो किती पळेल त्याच्यात आम्ही खुश आहेत. नाही, डॉक्टर काय बोलले? ते जखम आणि काय टाके वगैरे पाडले नाही त्याला? टाके मारलेले, पण टाके बसत नाही कानाला, कान तो मास वेगळा आहे म्हणून तो चिटकत नाही, तो तसाच राहील. तसाच राहील का? बाकी कव्हर झाली का जखम कव्हर झाले, पण आता पलतानी जुकार लागला त्याच्या, म्हणून जरा थोडा रक्त निघलं. चला दादा, तो जाता लास्टचा प्रश्न. आता देसाई मैदानात आपला मथुर आणि जादू दिसला, आणि मथुर आणि सर्जासोबत परत एकदा कधी नियोजन करणार? ते आता मी त्यांना फोन करीन, ते किंवा त्याही मला फोन करावा. कधी आता 1-2 मैदान झाले का, किंवा पुढच्याच मैदान गाडी बघायला भेटेल. चला, शुभेच्छा तुम्हाला. अशाच जादू गुलाल घेत राहील.